नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. चला तर मग आज मी तुमच्यासाठी पुन्हा एकदा घेऊन आलेले आहे आपल्या 12वीच्या टेक्स्टबुकमधील शेवटचा लेसन चॅप्टर नंबर 1.8. हा लेसन जो आहे तो अच्युत गोडबोले सरांनी लिहिलेला आहे. आता यांच्याबद्दल जर बघायचं झालं तर लेखकाचं जे बालपण आहे ते अगदी साध्या वातावरणात गेलं. त्यांचं जे कुटुंब होतं ते अत्यंत कनिष्ठ मध्यमवर्गीय कुटुंबात साधारण 300 चौरस फूट एवढ्या छोट्याशा घरामध्ये ते राहायचे. तिथं AC सोडा, पण एखादी मोटर किंवा पंखा, फ्रीज, गीझर, डायनिंग टेबल, गॅस स्टोव अशा कुठल्याही सुविधा नव्हत्या. लेखक कॉलेजमध्ये गेला तेव्हा त्याला घड्याळ मिळालं. लेखकाच्या घरी टेबल, गॅस स्टोव आला. असं असलं तरीही सांस्कृतिकदृष्ट्या लेखकाचं बालपण जे आहे ते समृद्ध होतं. विंदा करंदीकर, मंगेश पाडगावकर यांच्यासारखे किंवा वसंत बापट यांच्यासारखे लोक त्यांच्या घरी यायचे आणि इंग्रजी, मराठी साहित्य यांच्याविषयी चर्चा ते तासनतास ऐकायला मिळायचे. त्यामध्ये केशवसूत असतील, मर्ढेकर असतील, त्याच्यानंतर शेक्सपियर, चार्ल्स डिकेन्सन, थॉमस हार्डी यांच्याबद्दल ते बोलायचे. लेखकाला त्यांच्या चर्चा सखोलपणे समजत नव्हत्या, पण लेखक फार भारावून जायचे. आणखीन एका बाबतीमध्ये लेखक त्यावेळी स्वतःला खूप भाग्यवान समजायचे, कारण त्यावेळी लेखकाच्या घरी हे कुमार गंधर्व, पंडित भीमसेन जोशी असतील, पंडित जसराज असतील, ही मंडळीसुद्धा लेखकाच्या घरी भेट द्यायला येत असत. रात्री उशिरापर्यंत किंवा कधीकधी अगदी पहाटेपर्यंत संगीताबद्दल चर्चा चालू असायच्या. त्यामुळे शाळेत असल्यापासूनच एकंदर लेखकाच्या घरी साहित्य, संगीताविषयी लेखकाची आवड ही विकसित होत गेली आणि संगीताचे व्याकरण लेखकाला तेव्हा आणि आत्ताही समजत नाही, पण तरीही तेव्हापासून त्यावरती प्रचंड प्रेम करायला लागलेले होते लेखक. बराच वेळा लेखकाच्या घरी संगीत, साहित्य, चित्रकला, शिल्पकला हे चर्चेचे विषय असत. त्यामुळं लेखक सांगतो की व्हॅन गॉज असेल, मोझार्ट असतील आणि मायकेल एंजिलो यांच्याबद्दलसुद्धा लेखकाला चर्चा ऐकायला मिळायला. भोवतालचं कलासक्त वातावरण वाढल्यामुळं विज्ञान आणि तंत्रज्ञानाइतके या सर्व कलांमध्ये लेखकाला आपल्या आयुष्यामध्ये फार महत्त्वाचे स्थान तेव्हा आणि आताही आहे असं त्यांना ठामपणे वाटत असे. आयुष्यामध्ये पैसा म्हणजे सर्व काही नाही, हे लेखकाने लहानपणापासूनच शिकले होते आणि तो आवश्यकही असतो, पण आपले आयुष्य समृद्ध करणारे आणि अस्तित्वाला अर्थ देणारे जर आपण असले तर ते कला आणि संगीत साहित्यच आहे. याचा अर्थ लेखक गणित आणि विज्ञान अवघड वाटत नव्हते, किंबहुना हे विषय लेखकाला अतिशय आवडत होते. मात्र केवळ परीक्षेमध्ये उत्तम गुण मिळवण्यासाठी लेखक त्याचा अभ्यास करत नव्हता बरं का, तर या विषयांचा आणि इतर कोणत्याही विषयाचा उपजत सौंदर्य जाणून घेण्यासाठी लेखक सतत प्रयत्न करत असायचे. लेखक पायथागोरसचे सिद्धांत लेखकाला आकर्षक वाटायचे. इतकंच काय, पण 7वीत असताना 9वीतले भौतिकशास्त्राचे, गणिताचे प्रश्न अगदी सहज सोडवायचे. आता ते दिखावा किंवा एक आत्मप्रौढीपणा म्हणून नव्हे बरं का, तर खरोखर त्याच्यामध्ये गुंतून जाण्यासाठी. लेखक कधीही मार्क मिळवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला नाही, तर गंमत किंवा जाणून घेण्याच्या वृत्तीने त्यांनी त्यांचा अभ्यासक्रम नेहमीच हाताळला आहे. त्यांच्यासाठी IITची जी प्रवेश परीक्षा असते ती परीक्षा देताना या सगळ्यांचा त्यांना खूप फायदा झाला. ते सांगतात की त्यामुळं प्रश्न सोडवण्याची जी क्षमता आहे ती आणि केवळ तार्किक नव्हे तर जलद वेगाने कार्य करण्याची क्षमतासुद्धा यावरती आधारित असते. पहिलीपासून ते IITपर्यंत काही अपवाद वगळता जवळपास सर्व परीक्षेमध्ये लेखकाने 100% गुण मिळवले होते. SSC परीक्षेमध्ये लेखक बोर्डामध्ये 16वा आलेले होते त्यावेळी आणि सर्व विषयामध्ये विद्यापीठामध्ये प्रथम क्रमांक मिळवला. या काळी जर विद्यार्थी विद्यापीठामध्ये प्रथम क्रमांकावर आला असेल तर सर्व परीक्षांमध्ये परीक्षेशिवाय JEE किंवा IITमध्ये प्रवेश मिळू शकत असे. त्यामुळे IITमध्ये प्रवेश घेण्यासाठी लेखकाला परीक्षेला बसण्याची गरजच नव्हती, पण सोलापुरातील कुणीही लेखकाला याबद्दल माहिती दिली नव्हती. त्यामुळे लेखक परीक्षेस बसले नाहीत. त्यामुळे उत्तम रँक असूनही त्यांना तिथं प्रथम परीक्षेत म्हणजे त्यांना तिथं रँक मिळाला नाही. IITमध्ये प्रवेश घेताना लेखक खूप खुश होते, परंतु या ठिकाणी जसं लेखकाने सांगितलं
की आनंद तर फार काळ टिकला नाही. सोलापुरात जे 3 मजल्यांपेक्षा अधिक उंच इमारती त्यांनी पाहिलेल्या नव्हत्या. मुंबईत मात्र या ठिकाणी गगनचुंबी इमारतांची गर्दी. IIT मधील बहुतेक विद्यार्थी आणि प्राध्यापक हे इंग्रजीमध्ये अगदी फाडफाड बोलायचे. पण लेखकाचं इंग्रजी मात्र फार वाईट होतं. संपूर्ण शिक्षण मराठीत झालं आणि लेखकाची बोलीभाषासुद्धा मराठी होती. त्यामुळे लेखकाचा शब्दसंग्रह हा तोकडा पडायचा. त्यामुळे उच्चार देखील भयंकर असायचे. लेखकाच्या इंग्रजीतील वाक्यरचना ही अगदी विचित्र होती. त्यामुळे एकूणच काय तर मुंबईत आणि विशेषतः IIT मध्ये एकटं आणि भीतीदायक वाटणं खूप स्वाभाविक होतं. यांच्यामध्ये एक स्वाभाविक रीतीनं न्यूनगंड तयार होऊ लागला होता. एके दिवशी हॉस्टेलमधल्या मेसच्या टेबलावरती चहा पीत बसले असताना त्यांच्या सिनियर मुलाने लेखकाच्या शेजारी येऊन बसला आणि बऱ्यापैकी सफाईदारपणे इंग्रजी तो बोलत होता. आता हे बोलत असताना तो जरा गर्विष्ठ होता. लेखकाची मस्करी करत होता. तो लेखकाशी संभाषण करू लागला आणि जवळपास प्रत्येक वाक्य लेखकाने जेव्हा लेखक बोलायचे तेव्हा त्यातल्या तो चुका काढायचा. साधारण 5 मिनिटांनी लेखकाचा अपमान करून तो तिथून निघून गेला. लेखकाला अपमानित आणि व्यथित झाल्यासारखे वाटले. आधीच लेखकाला खूप निराशा आणि आत्मविश्वास खचल्यासारखे वाटत होते. त्यात ही घटना म्हणजे वर्मी लागलेला घावच होता. जणू शेवटचा आघात होता. लेखक पुरते कोलमडून पडले. लेखकाला तिथे परक्यासारखे वाटू लागले. अक्षरशः त्या क्षणी सोलापूरला पळून जावेसे वाटू लागले. पण लेखकाच्या स्वाभिमानाने तिथं थांबवले. लेखक खचले नाहीत. त्यांनी हाच विचार केला, जर शाळा, कॉलेज आणि IIT गणितातले अनेक पुरस्कार आपण मिळवू शकतो, अव्वल नंबर पटकावू शकतो, तर आपल्यासाठी इंग्रजी काहीच नाही. इंग्रजी ही तर एक क्षुल्लक गोष्ट आहे आणि यामध्ये आता आपण हार मानणार नाही तर आपण काय करणार? लढा देणार आहे. हॉस्टेलच्या खोलीच्या पायऱ्या चढताना लेखकाच्या मनात एक योजना तयार झाली. मराठीसारख्या स्थानिक आणि प्रादेशिक भाषेत शिक्षण घेतलेली आपल्यापैकी बहुतेक जण इंग्रजी बोलण्याआधी मराठीत विचार करतात आणि मग इंग्रजीमध्ये भाषांतर करतात आणि मग ते भाषांतरित इंग्रजी वाक्य अत्यंत विचित्र पद्धतीने संकुचित बोलण्याचा ते प्रयत्न करतात. असे काहीही करायचे नाही हे लेखकाने ठरवले. लेखकाने उत्कृष्टता प्राप्त करायची होती. आपण करीत असलेली कोणतीही गोष्ट उत्तम प्रकारे करण्याचा त्यांचा आग्रह असायचा. यश मिळो किंवा न मिळो, पण प्रभावी आणि अस्सलिखित इंग्रजी बोलायचं त्यांनी ठरवलं होतं. सगळ्यात पहिला त्यांनी इंग्रजी वर्तमानपत्र, कादंबऱ्या वाचायला सुरुवात केली. त्याचबरोबर त्यांनी उच्चारशास्त्राचाही छान आणि उत्पत्तीशास्त्राचाही चांगला अभ्यास केला. म्हणजे शब्दांची मुळं, रूपं, उच्चार हे कसे तयार होतात आरशासमोर उभं राहून तासनतास बोलण्याचा त्यांनी सराव केला. त्यामुळे लेखकाला त्यांच्या चुका समजून आल्या. त्यात त्यांनी दुरुस्तीही केली आणि दिवसेंदिवस त्यामध्ये सुधारणा होत गेली. कोणाबरोबरही इंग्रजीमध्ये दीर्घकाळ संभाषण करण्याचा आत्मविश्वास येण्यासाठी त्यांना साधारण 9 ते 10 महिने जावी लागली. लेखकाची भीती नाहीशी झाली होती आणि हॉस्टेलमध्ये घरच्यासारखे देखील वाटू लागले होते. जगभरातील हजारो सॉफ्टवेअर अभियंत्यांचा मुख्य कार्यकारी व्यवस्थापक आणि संचालक म्हणून लेखक हे त्यावेळी प्रमुख बनले. या कालावधीतच लेखकाला अमेरिका, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया, CEO आणि संचालक VP समोर कित्येक प्रेझेंटेशन्स द्यावी लागली होती आणि अनेक करारांवरती चर्चा, वाटाघाटी कराव्या लागल्या होत्या. हे सर्व अतिशय सहजपणे लेखक करू शकले होते IIT प्रयत्नांमुळेच. आज जगभरातील कोट्यावधी डॉलर्सच्या करारांवरती स्वाक्षरी ते करू शकतात आणि मोठ्या मोठ्या कंपन्या देखील चालवू शकतात. IIT पहिल्या 2 वर्षामध्ये लेखकाला बऱ्यापैकी चांगले गुण मिळाले. मात्र 3ऱ्या वर्षात असताना एक अतिशय महत्त्वाची घटना घडली. IIT आणि BARC मधील 5 ते 20 अत्यंत हुशार विद्यार्थी, संशोधक यांच्या संपर्कात लेखक आले आणि त्यामुळं त्यांनी एक अव्वल स्थान त्यांना मिळालं. ते एक नामांकित गणितज्ञ असे लोक होते. लेखक तात्काळ त्या ग्रुपकडे आकर्षित झाले. मैत्रीचा लेखकाच्या आयुष्यावरती कायमचा प्रभाव पडलेला दिसतो. तोपर्यंत लेखक स्वतःला फार हुशार समजत असे, पण ग्रुपमधल्या मित्रांना भेटल्यावर खरी बुद्धिमत्ता म्हणजे नेमकं काय, आपलं स्थान कुठे आहे आणि हे लेखकाच्या लक्षात आले. आयुष्याच्या सुरुवातीच्या काळामध्ये जागतिक स्तरावरती मोठा लौकिक असलेल्या त्या लोकांच्या संपर्कात येणं हे लेखकासाठी खरंच खूप मोठं भाग्याचं लक्षण म्हणावं लागेल. नारायण मूर्ती इन्फोसिसची सुरुवात करण्यासाठी पटनी सोडले, तेव्हा त्याच खुर्चीवरती बसून पटनींचा सॉफ्टवेअर विभाग प्रमुख म्हणून लेखकांनी या ठिकाणी काम केलेलं आपल्याला बघायला मिळतं. म्हणजे एकूणच काय तर त्यांची कारकीर्द ही भारदस्त आपल्याला बघायला मिळते.
त्याचबरोबर IITच्या ग्रुपमध्ये असताना सांगायचं झालं तर त्यांचे जे मित्र होते ते फक्त हुशार नव्हते बरं का, ते बहुश्रुतसुद्धा होते. विज्ञान, तंत्रज्ञान, समाजशास्त्र, मानसशास्त्र, अर्थशास्त्र, गणितशास्त्र, त्याच्यानंतर पुरातत्वशास्त्र, राज्यशास्त्र या सर्व विषयांमध्ये त्यांना रस वाटत होता. याशिवाय संगीत, साहित्य, चित्रकला यासारख्या सर्व ललित कलांमध्ये देखील त्यांच्या ग्रुपला रुची होती. थोडक्यात काय, तर जगात अस्तित्वात असलेला आणि मानवी जीवनाशी संबंधित असलेला जवळजवळ प्रत्येक गोष्टींची त्यांच्या ग्रुपला एक आवडच होती. लेखक क्षणात त्या ग्रुपकडे आकर्षित झाले आणि ज्ञानाच्या सर्व शाखांबद्दल लेखकाला प्रचंड आणि सखोल अशी रुची निर्माण झाली. त्यामुळे कोणत्याही विषय IIT मधील लेखकाच्या अभ्यासक्रमाचा भाग नव्हता. पण कोणत्याही परीक्षेचा अभ्यास फक्त गुण मिळवण्यासाठी कधीच केला नाही. लेखकाच्या मते लेखकासमोर ज्ञानाचा सागर होता आणि तो केवळ IIT परीक्षा उत्तीर्ण होण्यापुरताच मर्यादित नव्हता बरं का, तर त्याच्या पुढे सुद्धा आयुष्यातील प्रत्येक परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी लेखकाला याची खूप मदत झाली. पुढे लेखक सांगतात की ज्ञानांच्या शाखामध्ये लेखकांनी स्वतःला झोकून दिले आणि लेखकांनी स्वतः या ठिकाणी खूप उशिरापर्यंत सापेक्षता असतील, बिग बँग असेल, सौंदर्यशास्त्र असेल, विविध विषयांवरती लेखकाचे कपाट हे पुस्तकांनी भरलेलं होतं. केवळ मानवी उत्सुकतेमुळेच आपण विज्ञान, तंत्रज्ञान आणि सामाजिक विज्ञानांमध्ये इतकी अफाट प्रगती करू शकलो आहोत. लेखकांनी बऱ्याच यामध्ये मर्यादासुद्धा सांगितलेल्या आहेत. लेखकाला आज अभिमान वाटतो की त्याच्याकडे असणारं कुतूहल, विनम्रता आणि मानवतावाद म्हणजेच या ठिकाणी माणसाबद्दल सहिष्णुताची जाणीव निर्माण झालेली या ठिकाणी बघायला मिळते. IITमधून उत्तीर्ण झाल्यानंतर लेखकांनी आदिवासींसाठी अहिंसक सामाजिक चळवळीमध्ये सुद्धा ते सामील झाले. शांततेसाठी सत्याग्रहामध्ये सुद्धा त्यांनी भाग घेतला. शिवाय 10 दिवस तुरुंगात सुद्धा गेले. परत मुंबईला आले. काही काळ बेकार होते. त्यानंतर 125 रुपये महिना पगारावरती त्याने मेकॅनिकल वर्कशॉपमध्ये रात्रपाळीच्या कामगाराचे काम देखील त्यांनी केले. मुंबईमध्ये 13 घरं बदलली आणि शेवटी माहिती तंत्रज्ञान ह्या त्यांच्या करिअरमध्ये ते स्थिरावले. माहिती तंत्रज्ञानामुळे एकूण 32 वर्षांपैकी 23 वर्ष हे लेखक जगभर हजारो सॉफ्टवेअर प्रोफेशनल्स असलेल्या आणि अमेरिकेमध्ये 6 कार्यालय, युरोपमध्ये 3 कार्यालय, जपान, ऑस्ट्रेलियामध्ये 1 कार्यालय असलेल्या मोठ्या ग्लोबल बहुराष्ट्रीय सॉफ्टवेअर कंपन्यांसाठी मुख्य कार्यकारी आणि कार्यकारी संचालक, सॉफ्टवेअर प्रमुख म्हणून त्यांनी कार्य केलेलं आपल्याला बघायला मिळतं. लेखक सांगतात की जगभर 150 वेळा प्रवास करावा लागला. या काळामध्ये लेखकांनी माहिती तंत्रज्ञान या विषयावरती जवळजवळ 500 ते 700 पानांची 4 पुस्तकं लिहिली. यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. आता त्यांची पुस्तकं आपण या ठिकाणी बघू शकतो. याच्यामध्ये गणिती हे त्यांचं सगळ्यात महत्त्वाचं पुस्तक आहे. त्याच्यामध्ये गणिताची आवड असलेली, गणिताची जी वेगवेगळे संशोधक आहेत त्यांची माहिती या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. शिवाय नादवेद याच्यामध्ये त्यांनी संगीताबद्दलची त्यांची जी आवड आहे ती किंवा संगीताबद्दलची त्यांची माहिती त्यांनी लिहिलेली आहे. त्याचबरोबर झपूर्झा या पुस्तकामध्ये त्यांनी वेगवेगळ्या पाश्चिमात्य लेखकांच्याबद्दल किंवा त्यांच्या असणाऱ्या साहित्याबद्दल त्यांनी माहिती दिलेली आहे. कॅनव्हासमध्ये तुम्ही बघू शकत असाल तर चित्रकलेबद्दलची त्यांची ओढ या ठिकाणी आपल्याला जाणवते किंवा दिसते. त्याचबरोबर लाईमलाईट यामध्ये सुद्धा विदेशी चित्रपटची जी काही अनोखी यात्रा आहे, म्हणजे विदेशी जे चित्रपट तयार होतात ते नेमके कशा पद्धतीने तयार होतात, त्यामागचं नेमकं रहस्य काय आहे किंवा त्यामागची कथा ते कुठून घेतात, या सगळ्या गोष्टींबद्दल त्यांनी लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर सिम्फनी याच्यामध्ये तुम्ही बघू शकत असाल तर हे एक संगीताचं पुस्तक आहे. म्हणजे याच्यामध्ये वाद्य जी असतात संगीताची ती कोणत्या पद्धतीने तयार होतात किंवा ती कोणत्या पद्धतीने ती काम करतात हे याच्यामध्ये सांगितलेलं आहे. जीनियसमध्ये तुम्ही बघू शकत असाल मेरी क्युरी असेल, त्याच्यानंतर रॉबर्ट असतील, रिचर्ड असतील, या सगळ्या शास्त्रज्ञांबद्दलचे म्हणजे अणुविज्ञानामध्ये कामगिरी करणाऱ्या जीनियस अशा अणुविज्ञानामध्ये काम करणाऱ्या शास्त्रज्ञांबद्दलची माहिती या ठिकाणी दिसते. त्याचबरोबर रक्त असेल, विटामिन असेल, या पुस्तकांमधून शरीरशास्त्राविषयी त्यांचे ज्ञान आपल्याला दिसते. त्याचबरोबर अनर्थ या पुस्तकामध्ये सर्वसामान्य लोकांची विकास नीती काय आहे, अर्थव्यवस्था नेमकी कोणत्या पद्धतीने काम करते याच्याबद्दल सुद्धा खूप सुंदर पद्धतीने या ठिकाणी माहिती मांडलेली आहे. मनात या त्यांच्या हे पुस्तक तर मानसशास्त्रीय उत्कंठावर्धक कथा सांगणारे एक रंजक पुस्तक म्हणावं लागेल. कारण या पुस्तकामध्ये त्यांनी मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून माणसाच्या असणाऱ्या व्यथा, कथा आणि त्यातून कशा पद्धतीने बाहेर पडायचं आहे, सावरायचं आहे, स्वतःच्या आयुष्यामध्ये येणाऱ्या अडचणींचा आणि आपल्या ध्येयाचा समतोल कशा पद्धतीनं साधायचा आहे, अनावश्यक विचार टाळण्यासाठी आपण कोणत्या पद्धतीने काम केल्यानंतर ह्या गोष्टी घडतात. खरं तर त्यांच्या या पुस्तकामुळे कितीतरी आत्महत्याग्रस्त विचार ज्या तरुणांच्यामध्ये आलेले होते
ते विचार हे नाहीसे झालेले आपल्याला बघायला मिळतात. इतकंच नव्हे तर ते एका त्यांच्या मुलाखतीमध्ये सांगतात की काही इतर परराष्ट्रीय कंपन्यांच्याकडून त्यांना अगदी कोटीने त्यांच्याकडे ऑफर्स आलेल्या होत्या की त्यांनी त्यांच्यासाठी काम करावं किंवा पुस्तक लिहावं, पण त्यांनी त्याला सपशेल नकार दिला आणि त्यांनी सांगितलं की मला फक्त मराठीमध्ये लिखाण करायचं आहे. म्हणजे ही खरं तर त्यांची अस्मिता आहे आपल्या मातीबद्दलची. त्याच्यानंतरचं त्यांचं सगळ्यात महत्त्वाचं पुस्तक आहे मुसाफिर. हे त्यांची ऑटोबायोग्राफी आहे. याच्यामध्ये त्यांच्या जडणघडणीबद्दल, त्यांच्या आयुष्याबद्दलचे असणारे विचार, कारण एखादा शास्त्रज्ञ म्हटला की जिनियस आहे, त्याला गणिताबद्दल, संशोधनाबद्दल आवड आहे, पण असा एक अवलिया की ज्याला संगीताबद्दलही ओढ आहे, ज्याला नृत्याबद्दल ओढ आहे, ज्याला पाकशास्त्राबद्दल ओढ आहे, ज्याला कलेबद्दल ओढ आहे आणि ज्याला आपल्या संस्कृतीबद्दलसुद्धा माया, प्रेम, आपुलकी आहे, असा अवलिया या लेखकाचा हा लेसन अभ्यासताना या ठिकाणी पुढे त्यांनी हवा असेल, अन्न असेल, त्याचबरोबर सजीव, संवाद यासुद्धा वेगवेगळ्या पुस्तकांमधून, त्याचबरोबर प्रकाश असेल, ज्ञानोदय असेल, या पुस्तकांमधून त्यांनी खूप छान पद्धतीने आपल्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केलेला आहे की विज्ञान खूप सोप्या पद्धतीने आपल्यापर्यंत मांडण्याचा, त्याचा आपल्या जीवनाशी सहसंबंध कसा बरं साधला जातो हे सांगण्याचा याच्यामधून प्रयत्न केलेला आहे. त्याचबरोबर या ठिकाणी आर्टिफिशियल इंटेलिजन्सी या पुस्तकातून सुद्धा त्यांनी कशा पद्धतीने या ठिकाणी छोट्या छोट्या गोष्टींमधून सुद्धा विज्ञान आपल्याला अत्यंत सोयीचं जातं हे या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे. तर अशा प्रकारे अशा एका सर्वोत्तम आणि परिपूर्ण अशा एका शास्त्रज्ञाचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी करता आला. आणि खरं तर हे एका लेसनपुरतं मर्यादित नाही आहे बरं का, तर हे एक खरं तर व्यक्तिमत्वच म्हणजे एक ज्याला आपण म्हणतो की एक ज्ञानाचा समुद्रच म्हणायला पाहिजे, कारण ज्याच्यामध्ये सगळ्याच गोष्टी समाविष्ट एकत्र आपल्याला बघायला मिळतात. आय होप की तुम्हाला हा लेसन खूप आवडलेला असेल. आणखीन अशीच सिरीज जर तुम्हाला हवी असेल तर या ठिकाणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला वेळोवेळी माझ्या चॅनलवरती अपलोड होणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स मिळतील. तोपर्यंत धन्यवाद.